नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी आहे भूषण दूत आणि स्वागत आहे तुमचं भूषण दूत अकॅडमीच्या या यूट्यूब लेक्चर सिरीजमध्ये. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण जस्ट आत्ताच काही दिवसाआधी एक लेक्चर घेतलं होतं आकलनाबद्दलचं, सीसॅटची तयारी कशी करावी याच्याबद्दलचं. तर मी तुम्हाला त्यात कमेंट केलं होतं की आपण एक सिरीज सुरू करणार आहे, परंतु ते एक्झामिनेशन्स थोडी पोस्टपोन झाली, त्याच्यामुळे मी थोडं काही दिवसानंतर आता आलोय लेक्चर घ्यायला. तर आता पण जवळपास 15 दिवस आपल्याला उरलेले आहेत परीक्षेसाठी. तर या 15 दिवसांमध्ये मी जवळपास तुमचे 8 ते 10 लेक्चर्स घेणार आहे आणि त्यातनं सीसॅट कसं क्वालिफाय करायचं याबद्दल तुम्हाला थोडंफार मदत होऊ शकेल याच्यामधनं. तर विद्यार्थी मित्रांनो, जसं तुम्हाला मी सांगितलं की राज्यसेवेचा जो काही पेपर आहे तर त्यामध्ये पेपर 2 सीसॅट ज्याला आपण म्हणतो राजपत्रित पूर्व परीक्षा, आता त्याचं नाव झालेलं आहे. आणि त्याच्यामध्ये टोटल तुम्हाला पेपर 2 जो आहे त्याच्यामध्ये 80 प्रश्न असतात. प्रत्येक प्रश्न 2.5 मार्काला असतो. असे टोटल जो पेपर असतो हा पेपर असतो 200 मार्कांचा. याच्यापैकी तुम्हाला 33% मार्क्स मिळवायचे असतात. म्हणजे 200 पैकी 33% म्हणजे तुम्हाला 200 पैकी 66 गुण इतके मिळवायचे आहेत फक्त याच्यामध्ये. आणि तेव्हा तुम्ही तो पेपरमध्ये क्वालिफाय होऊन जाल. सीसॅटच्या पेपरमध्ये सीसॅटचे मार्क्स काउंट होत नाहीत, पण पेपर क्वालिफाय करणं गरजेचं असतं. अजूनही युपीएससीच्या काठाणी पातळी जी आहे, तर तुम्ही युपीएससी विद्यार्थ्यांना विचारला तर त्यांचा सीसॅट खूप अवघड असतो, पण आपल्या एमपीएससी मध्ये सीसॅटचा जो पेपर आहे तो फारच सोपा येतो. त्याच्यामुळे त्याला काही जास्त इतका घाबरण्याचं कारण नाहीये. परंतु आपले हे शेवटचे अनेक विद्यार्थ्यांचं असं होतं की खूपदा ते इग्नोर करतात आणि आयोगाचं सांगता येत नाही. आता 2-3 वर्ष झालेत की ते पेपर सोपा काढतात, पण एखाद्या वर्षी जर त्यांनी पेपर अवघड काढला तर पेपर नंतर पुढे अवघड पण येऊ शकतो. तर नेमकं आपण जर का बघितलं याच्यामध्ये तर 33% म्हणजे किती, 66 गुणांचा टोटल जो आहे तो आपल्याला मिळवायचा क्वालिफाय करण्यासाठी. तर मी तुम्हाला सांगितलं की जे कॉम्प्रिहेन्शनचा जो काही पार्ट आहे याच्यामध्ये, कॉम्प्रिहेन्शनचा पार्ट आहे आकलनाचा पार्ट, तर तो येतो 50 प्रश्न त्याच्यामध्ये, म्हणजेच टोटल 125 गुण. आणि त्यानंतर मग डिसिजन मेकिंगचा जो काही पार्ट आहे, निर्णय क्षमतेचा पार्ट आहे. ओके, हां, तर त्याचे नेमके 5 प्रश्न येतात. तर डिसिजन मेकिंगचे 5 प्रश्न, तर नेमकं इथे 12.5 गुण. तर मग टोटल हा जो पेपर असतो विद्यार्थी मित्रांनो तो असतो 137.5 गुणांचा, 137.5, 137.5 गुण. ओके, त्याच्यामध्ये 137.5. तर आपण जर का बघितलं विद्यार्थी मित्रांनो याच्यामध्ये, तर कॉम्प्रिहेन्शन आणि डिसिजन मेकिंग आणि टोटल मिळून 137.5. ओके, हां, तर इथे आपल्याला याच्यामधनंच तुम्हाला सीसॅट क्वालिफाय करता आलं पाहिजे, म्हणजेच गणित बुद्धिमत्तेकडे इतकं जायची जास्त गरज पडायला नको. मी असं म्हणत नाही की पेपरमध्ये सोडूच नका. 5, 7, 10 उदाहरणं, टोटल 25 प्रश्न हे सोडून 25 प्रश्न येतात ती गणित बुद्धिमत्तेवरती येतात. त्यापैकी 8-10 उदाहरणं तुमचा जो कंबाईनचा अभ्यास आहे त्याच्यावरती पण तुम्ही सोडू शकता, पण त्याला वेगळं काही करायची गरज नाही. पण आकलन आणि निर्णय क्षमता हा पाठ कंबाईनला नाही आहे, म्हणून त्याला थोडा वेगळा अभ्यास तुम्हाला करावा लागणार आहे. आणि हा थोडा नॉमिनल अभ्यासातनं तुम्ही परीक्षा जी आहे ती क्वालिफाय करू शकता. जेव्हा आपण कॉम्प्रिहेन्शन सोडतो विद्यार्थी मित्रांनो, तर टोटल एका कॉम्प्रिहेन्शन एक उतारा जो आहे, टोटल 10 उतारे येतात, प्रत्येक उतारात 5 प्रश्न असतात. तर मी म्हणतो की 10 पैकी तुम्हाला 6 ते 7 उतारे मिनिमम सोडवता आले पाहिजे. 7 सोडवता आले पाहिजे, 6 पण नाही, 7 उतारे तुम्हाला आले पाहिजेत. म्हणजे 3 उतारे तुम्ही स्किप करून टाका, काही हरकत नाही. 3 उतारे तुम्ही काय करा, स्किप करा. मग त्यातला जर इंग्लिशमध्ये अडचण असेल तर इंग्लिशचा उतारा तुम्ही स्किप करून टाका. त्याच्यानंतर मग राहिलेत काय 2 उतारे, कुठले पण 2, सहसा विज्ञान विषय गणित, ओके, सायकोलॉजी आणि फिलॉसॉफी हे जे वरती आधारित जे उतारे असतील तर ते उतारे तुम्ही सोडवायचे नाही. कुठले उतारे सगळ्यात पहिले सोडवायचे, सगळ्यात पहिली प्रायोरिटी उतारांमध्ये द्यायची पर्यावरण विषयक उतारे जे आहेत ते फार सोपे असतात. पर्यावरण, ओके, आणि पारिस्थितिकीय, मग त्यात सगळंच आलं, क्लायमेट चेंज सुद्धा आलं, बाकी पण काही पर्यावरणाचे परिणाम. आणि दरवर्षी मिनिमम 2 उतारे असतात त्याच्यावरती, 1 ते 2 पकडून घ्या. ओके, देन अर्थशास्त्र की अर्थव्यवस्था किंवा अर्थशास्त्र. मग अर्थशास्त्रामध्ये आपलं कोर अर्थशास्त्र सोडून सहसा आपले आयात निर्यातीवरती कधी असतो, कधी गरिबी पावर्टी वरती उधार असतो, कधी इम्पॉवरमेंट, वुमन इम्पॉवरमेंट, युथ इम्पॉवरमेंट असतो, कधी गव्हर्नमेंटची स्कीम असते, कधी काही अर्थव्यवस्था आणि त्याच्यानंतर चालू घडामोडी त्याला रिलेटेड केलेलं असतं हे. त्यानंतर राज्य व्यवस्था याच्यावरती पण एखादं उदाहरण असतंच. व्यवस्था याच्यावरती 1 ते 2 उतारे, राज्य व्यवस्था पॉलिटीवरती 1 ते 2 उतारे. देन इतिहासावरती सहसा एखादा उतारा असतो. ओके, हा. देन चालू घडामोडी, याच्यावर एखादा उतारा असतो. अगेन सामाजिक प्रश्न, सोशल इश्यूज, सध्याच्या समोर हे करंटला तुम्ही जोडू शकता. हे तर टोटल आता प्रत्येकदा याच्यात 2च येतील, याच्यात 2 असं सांगता येत नाही, पण ओव्हरऑल हे जर तुम्ही बिघडले तर जवळपास 5 ते 6 तुमचे उतारे येऊन जातात. आणि सहसा या टॉपिकवरचे उतारे जे आहेत ते सोपे असतात. ओके, त्यानंतर एक इंग्लिशमध्ये असतो
फक्त इंग्लिशमध्ये असतो, त्याचं बाकी सगळे उतारे बायलिंग्वल असतात, पण एक उतार इंग्लिशमध्ये आणि एक उतार मराठीमध्ये असतो. तर तो मराठीमधला कंपल्सरी उतारा आहे तो सुद्धा कधी कधी डिफिकल्ट जातो याच्यामध्ये. तर सहसा कोणती उतारे सोडवायची नाहीत किंवा त्याला नेक्स्ट प्रायोरिटी द्यायची, तर विज्ञान विषयक उतारे. पण विज्ञान विषयक प्रत्येक विज्ञान विषयक उतारा कठीण असतो का? नाही, उलट विज्ञान विषयक उतारे सोपे असतात जर का त्याच्यात कॅल्क्युलेशन असतील तर. बघा, दरवेळेस एखादा उतारा असा असतो की ज्याच्यामध्ये मॅथमॅटिकल कॅल्क्युलेशन असतात आणि तशी उतारे तुम्ही सोडवायचे नाहीयेत. पण असे सुद्धा उतारे असतात की ज्याच्यामध्ये मॅथमॅटिकल कॅल्क्युलेशन नसतं, तर असे तुम्ही विज्ञान विषयक जे काही उतारे आहेत ते तुम्ही सोडवू शकता. ओके, सो द कॅल्क्युलेशन नसलेले उतारे. परंतु आता आपण बघूया ज्याच्यामध्ये न्यूमरिकल्स आहेत, गणिते आहेत, गणिते ती उतारे सोडवायची नाहीत. देन मानसशास्त्र, मानसशास्त्र, देन अगेन द सायकोलॉजी, फिलॉसॉफी, तत्वज्ञान आणि साहित्य, असे मिळून 3 ते 4 उतारे तुम्हाला एक्झाम मध्ये येणार आहेत. तर ही आपल्याला सोडवायची नाही आहेत किंवा याला शेवटची प्रायोरिटी द्यायची. नेहमी पहिली ही उतारे सोडून घ्यायची. तर नेमकं मी तुम्हाला एक हे दाखवतो की कशा प्रकारे आता आपण उतारे सोडवायला सुरुवात करणारच आहोत. त्याच्यामध्ये मी नुकताच आलेला 2023चा जो पेपर आहे तो घेऊन आलेलो आहे आणि याच्यावरून आपण आता बघूयात की कशा प्रकारे आपल्याला जे कॉम्प्रेन्शन्स आहेत किंवा ती उतारे आहेत ती सोडवायची असतात, कशाला प्रायोरिटी आपल्याला द्यायची असते, कशाला प्रायोरिटी द्यायची हे असतं. तर पहिले तो उतारे तुम्हाला सिलेक्ट करता आले पाहिजेत. जर मी बघितला पहिला पॅसेज बघा काय आहे, स्वातंत्र्योत्तर काळात सरकारने प्रचार, कायदे, मागासलेल्या जातींना शैक्षणिक सवलती, आर्थिक मदत. आता हा जो आहे हा उतारा पॉलिटिक आणि इकॉनॉमीचं कॉम्बिनेशन आहे की पॉलिटिक मग कशा प्रकारे जातीभेद कमी करण्याचा प्रयत्न केला, आरक्षण वगैरे लागू केलं, त्याच्यामध्ये लोकशाही कशा प्रकारे आपण सुदृढ केली वगैरे. तर तसं आपण बघितलं पॉलिटिकल उतारा आहे हा. तर हे असे उतारे सोपे असतात. म्हणून काय करायचं, प्रत्येक उतारी पहिली ओळ वाचायची, त्यातनं तुम्हाला पहिले 1-2 ओळीत लक्षात येतं की हा उतारा कशा संबंधात आहे आणि जे मी सोपे टॉपिक सांगितलेत त्याला आधी टिक करून घ्यायचं. ठीक आहे, 5 मिनिटं फक्त तुम्हाला त्यालाच द्यायचं आहे की फक्त अनालिसिसला की पेपर कसा आलेला आहे. आपल्याला फक्त पेपरमध्ये 50 प्रश्न सोडवायचे, 50 प्रश्न मोर दॅन सफिशियंट आहेत तुम्हाला एक्झाम क्वालिफाय करण्यासाठी. बरोबर आहे, तर खूप मोठा वेळ आहे तुमच्याकडे. आता काही स्कोरिंग राहिला नाही पेपर, त्याच्यामुळे असं काही एकदम हे करायची गरज नाही आहे. ठीक आहे, हा झाला पहिला 1 ते 5 प्रश्न क्रमांक 1 ते 5 आपण आलोय त्याच्यामध्ये. त्यानंतर प्रश्न क्रमांक 6 जर का आपण बघितला मित्रांनो, 6 ते 10 तर हा इंग्लिश कॉम्प्रेन्शन. बघा इथे मराठी दिले नाही ना, कधी सुरुवात मराठीने होते, पण जेव्हा इंग्लिशने सुरुवात होते तेव्हा समजून जायचं की पेपर जो आहे तर हा कंपल्सरी इंग्लिशचा पॅसेज आहे. आता काय म्हटलं त्यांनी, ऑन द टॉप ऑफ न्यूक्लिअर वॉर इन द कमिंग डिकेड ह्युमन काइंड विल फेस अ न्यू एक्झिस्टन्स थ्रेट. आता काहींना इंग्लिश सहसा खूप विद्यार्थ्यांना इंग्लिशचा उतारा सोडवण्यामध्ये प्रॉब्लेम येतो, तर म्हणून सहसा तुम्ही असा उतारा शेवटी सोडवायचा आहे, कधी इंग्लिश उतारा प्रायोरिटीमध्ये घेऊ नका. ओके, तर आपण याला स्किप करूयात. ज्यांचा इंग्लिश चांगला असेल तो गोष्ट वेगळी आहे, पण सहसा विद्यार्थ्यांना. आणि दुसरी गोष्ट लेंथ सुद्धा बघायची आहे. जे एकदम छोटे छोटे लेंथचे उतारे असतील ना विद्यार्थी मित्रांनो, ते आधी सोडवायचे. ठीक आहे, एक तर सोपी भाषा पहिली क्रायटेरिया, सोपी भाषा, दुसरं लेंथ कमी असली पाहिजे. ठीक आहे, त्याची लेंथ थोडीफार बघा किती मोठी लेंथ आहे याच्यामध्ये, इतका मोठा उतारा आहे, तर असा आपला उतारा एकदम पूर्ण हे करायची गरज नाही आहे त्याच्यात. ठीक आहे, नेक्स्ट तिसरा उतारा, जागतिक पर्यावरण बदल. 11 ते 15 बघा एकदम सोपे असतात. क्लायमेट चेंज उतारे सगळ्यात सोपे, याला पहिले टिकरा वाचण्याची सुद्धा गरज नाही, हा सोडवायचाच आहे तुम्हाला आणि एकदम सोपा उतारा आहे हा सोडवायचा. तशी 2023चा हा जो पेपर आपण डिस्कस करतो हा सगळ्यात सोपा पेपर आहे, आजपर्यंत आलेला सगळ्यात सोपा पेपर आहे 2023चा राज्यसेवा. हा यात गणित बुद्धिमत्ता खूप अवघड होतं, परंतु ते करायची गरजच नाही मित्रांनो. सरळ सरळ कॉम्प्रिहेन्शन वरती सुद्धा तुम्ही क्वालिफाय होऊ शकता. इव्हन मी तर डिसिजन मेकिंगला जायची गरज नव्हती या पेपरमध्ये. ओके, हा तर इथे हा ठीक आहे, तर याच्यामध्ये हा पॅसेज आपण सोडू शकतो त्याच्यात. ओके, हा टिक करून घ्यायचं. त्यानंतर नेक्स्ट याच्यावरती येऊयात, जन्मकुंडल्यांची मांडणी पूर्णपणे गेलं कसं वाईट होतं. ओके, तर अगेन आता परंतु त्याचं स्वतः दुर्बीण अंतराकडे रोखली, स्वाभिमान अर्थकारण खगोलशास्त्र कांदे थोडी आधीपेक्षा पण जितकी बघितली त्यापेक्षा लँग्वेज थोडी टफ वाटते. आपण याला मीडियम मध्ये पकडूयात. हा मीडियम लेवलचा पॅसेज. 3 कॅटेगरी आहे पॅसेजचा, एकदम इझीच्या आपण एकदम टिक केलं, एकदम टफ त्याला आपण क्रॉस केलं आणि एक मीडियम लेवल. ठीक आहे, हा मीडियम मध्ये पकडायचा. मॉडरेट लँग्वेज त्याच्यामध्ये. ठीक आहे, हा आता आपण 20 पर्यंत आलेलो आहोत. 21 ते 25. शब्द हा माझ्या अखंड कुतूहलाचा आणि आवडीचा अभ्यासाचा विषय आहे. गेल्या काही दिवसात शब्दाचा बघा थोडा टॉपिक आलाय तत्वज्ञानाच्या संबंधामध्ये. तत्वज्ञान आणि साहित्य असे थोडे अवघड असतात, याला क्रॉस करा किंवा याला नंतर सोडवा. ठीक आहे, हा तर आता हा बघा अशा प्रकारे तुम्हाला पहिले चूज करता आले पाहिजे. जवळपास 3 ते 4 मिनिटं तुम्ही कॉम्प्रेशन अनालिसिसला द्या. कोणते तुम्हाला 6 ते 7 निवडायचे त्याची निवड पहिले आता करून घ्या त्याच्यामध्ये. तर हा आपण तिथे हे केलाय. ठीक आहे, हा नेक्स्ट चला.
प्रवाळ परिसंस्था अगेन इन्व्हायरमेंट रिलेटेड आला, फार सोपे असतात, आपल्याला हे वाचायची पण गरज नाही. टॉपिक जर का टायटल लिहिलं असेल त्या टायटलवर लक्षात येतं की आपल्याला इंडस्ट्रीचा टॉपिक आहे की नाही आहे. तर प्रवाळ परिसंस्था, सो आपण हे सुद्धा सॉल्व्ह करूयात. प्रवाळ परिसंस्था, येस सोपा आहे मग हा. हां, त्यानंतर चला नेक्स्ट याच्यावरती येऊयात. 1908 मध्ये गांधींचे हिंद स्वराज इतिहास रिलेटेड पॅसेज, येस हिस्टॉरिकल. हा पण खूप मस्त पॅसेज आहे, गांधींचे हिंद स्वराज आणि हे. तर अगेन इतिहासावरती आलेला आहे आणि इतिहासाच्या याच्यामध्ये अगेन हे पॅसेज सोपे असतात विद्यार्थी मित्रांनो, म्हणून हा सुद्धा आपली प्रायोरिटी राहणार आहे त्याच्यामध्ये. पण इथे बघा सगळे स्टेटमेंट जे आहेत बघा, तर याला थोडं आपण मीडियम मध्ये घेऊ का, कारण इथे प्रत्येक स्टेटमेंट आहेत आणि त्या स्टेटमेंटचे आणखी सब ऑप्शन्स आहेत. आता वन लाइनर्स आहेत का, नाही आहेत. ओके, हा थोडं आपल्याला ही लेंथ आणि ही पण गोष्ट लक्षात ठेवायची आहे थोडीफार. ठीक आहे. हां, नेक्स्ट मोटर अशी उपकरणे जी यांत्रिक ऊर्जेला उत्पादित करतात. बघा सायन्स बेस्ड आला बरोबर आहे, थोडा मीडियम लेवल असेल, पण इथे बघायचं की न्यूमरिकल्स आहेत का. सायन्स बेस्ड आला पहिले काय बघायचं की गणिती उदाहरणं आहेत का, गणिती उदाहरणं आहेत का, नाही आहेत. मग जर गणिती उदाहरणे नसतील तर मग तुम्ही याला कशामध्ये घेऊ शकता, तुम्ही याला मीडियम लेवलच्या कॅटेगरीमध्ये घेऊ शकता. सो आपण याला काय घेऊयात, त्याचं मीडियम लेवलचा पॅसेज आहे हा. ठीक आहे, आता आपण याला घेऊयात मीडियम लेवल कॅटेगरी. भारतीय अर्थव्यवस्थेचे पॅसेज सोपे असतात, त्याला डायरेक्ट टिक करा. येस, हा. आता बघा आपण आधी एक विज्ञान विषयक पॅसेज बघितला होता, तो तुम्हाला मी सांगितलं की तो थोडा असा अवघड टाईप पॅसेज आहे. तर तुम्हाला लक्षात अवघड म्हणजे कसं असतो, त्यात न्यूमरिकल उदाहरणं होती का, नव्हती. मोटरचं अशी उपकरण आहेत आणि लहान सुद्धा होता. आता बघा हा एवढा मोठा पॅसेज, असे बंध, संयुग, अल्डिहाइड वगैरे हे असं जे जेव्हा 2 पॅसेज पानांचा पॅसेज आहे, उगाच असले पॅसेज सोडत बसायचे नाहीत. आणि 2च पानांचा आहे, तर अशाला सरळ सरळ काय करा, कट करा. हा आपल्याला सोडवायचा नाहीये. तर मग आपण झालं आपलं, आपण 6 ते 7 उतारे जे आहेत, 6 ते 7 जे काही पॅसेज आहेत ते आता निवडलेले आहेत आपण याच्यामध्ये. मग याच्यामध्ये जे आपण इझी केलेले आहेत ते आपण इझी आधी सोडवायचे आहेत. मी काय करतो तुम्हाला, आता आपण 2 ते 3 उतारांचं डिस्कशन घेऊयात. तर याच्यामध्ये मी पहिले एकदम सोपा पॅसेज तो पहिले एकदम सोडून दाखवतो आणि त्यानंतर मग आपण घेऊयात की एक मीडियम लेवलचा पॅसेज, बरोबर आहे. आता सगळ्यात पहिला महत्त्वाचा मुद्दा विद्यार्थ्यांचा की आधी प्रश्न वाचायचा की आधी उतारा वाचायचा. आता 2023 सारखे जर विद्यार्थी मित्रांनो पेपर आले असतील तर त्याच्यामध्ये तुम्ही आधी प्रश्न जरी वाचून घेतले तुम्हाला मदत होऊ शकते, कारण मोस्टली फॅक्च्युअल पॅसेजेस होते. ठीक आहे, पण जर का सायकोलॉजिकल फिलॉसॉफिकल पॅसेज असतील, थोडे अवघड पॅसेज असतील, तर तशा याच्यामध्ये तुम्हाला पहिले जसं आपण ते महात्मा गांधीचा बघितला तर तो पॅसेज सोपा होता, परंतु मग त्यात लेन खूप होती, खूप मल्टिपल ऑप्शन्स वगैरे जास्त होती, त्याच्यामध्ये थोडं तुम्हाला प्रॉब्लेम येऊ शकतो. हा वन लाइनर प्रश्न जास्त असतील त्याच्यामध्ये, आणि जर का पॅसेज असेल आपल्या रेग्युलर पर्यावरणावरती आधारित तर तुम्ही आधी प्रश्न वाचून घेतलेली कधी पण तुम्हाला काय असतं जास्त बेटर असतं. इव्हन विज्ञान विषयक मध्ये पण म्हणतो, जर का विज्ञान विषयक पॅसेज असेल आणि त्याच्यात जर का गणितीय उदाहरणं नसतील तर तुम्ही साधे प्रश्नच असतात त्याच्यावर वन लाइनर प्रश्नच गणित विज्ञानामध्ये सहसा येतात. सहसा विज्ञानाच्या पॅसेजमध्ये बघा तुम्हाला मल्टिपल पर्याय खूप कमी असतात, तुम्ही ऑब्झर्व करा त्याच्यामध्ये. आणि तसे टाईपचे पॅसेज जे आहेत ते थोडे सोपे असतात, त्यामध्ये मीडियम लेवलचे असतात. तर तुम्ही गणिती उदाहरणाचे नाही सोडवायचे, पण दुसरे जे आलेले आहेत ते सोडवायचे त्याच्यामध्ये. तर तशा याच्यामध्ये सुद्धा तुम्ही जर प्रश्न आधी वाचून घेतलं तर तुम्हाला थोडं सोपं राहतं. सहसा मी म्हणेल की सायन्स बेस्ड पॅसेज थोडी इंग्लिशमधनं थोडी त्याची हेल्प घेत जा. खूपदा तिथं टर्म्स आणि वर्ड्स खूप कन्फ्युजिंग असतात, म्हणून तिथे इंग्लिशमध्ये वाचलेले ते त्यातला इंग्लिशचा जो पार्ट आहे तो वाचलेला कधी पण बेटर राहतो. तर आपण पहिल्यांदा बघितलं विद्यार्थी मित्रांनो, आता मी तुला एकदम सोप्या पॅसेजने सुरुवात करतो आणि सोपे टू अवघड हे पॅसेज कसे सोडवायचे त्याच्यामध्ये कशी शॉर्ट वेनी आपण जायचं किती आपण हे बघितलं. तर बघा आता पहिला आपण बघूयात प्रश्न क्रमांक 11 ते 15 जागतिक पर्यावरण बदलावरचा पॅसेज आहे. तर मी तुम्हाला म्हटलं पर्यावरणाचा पॅसेज असेल ना तर आधी पहिले प्रश्न वाचून घ्यायचे. तर चला प्रश्न आपण वाचून घेऊयात. काय प्रश्न आहे, जगामध्ये 2000च्या दशकात भूभागावर किती टक्के जंगल होते, किती टक्के आवरण होते. ओके, तर 2000च्या दशकामध्ये किती जंगल होते हा प्रश्न आहे. नेक्स्ट 1999 साली मानवी लोकसंख्या किती होती. हा नेक्स्ट काय 1999 साली मानवी लोकसंख्या किती होती, 2000चा आहे दशकाचा, आणि त्यानंतर मग मानवी लोकसंख्या किती होती. त्यानंतर जंगलाच्या ऱ्हासामुळे कोणती संकटे उद्भवत आहेत, कोणती संकटे उद्भवतात जंगलाच्या ऱ्हासामुळे. आता इथे हे पर्याय वाचत नाही वाचायचे, त्यांनी आणखी कन्फ्युज होऊन जाईल. सहज फक्त वाचायचं इथे प्रश्न बघायचे की जंगलाच्या ऱ्हासाचं उत्तर आहे प्रश्न आहे आणि त्यांनी काय काय संकट उद्भवतात ते बघितलंय. त्यानंतर 14 जीवाश्म इंधनाच्या उच्च दरामुळे कोणते दुष्परिणाम जवळतात. तर जीवाश्म इंधन आहे त्याचे उच्च वापर, जर जीवाश्म इंधनाचा पण वापर केला तर त्याच्यामुळे कोणते दुष्परिणाम जाणवतात हा तुम्हाला प्रश्न विचारण्यात आलेला आहे त्यामध्ये. आणि नेक्स्ट आपण जर बघितलं तर हरितगृह परिणाम म्हणजे काय, आपण जर बघितलं त्याच्यामध्ये हरितगृह परिणाम म्हणजे काय
तापमान बदलास कोणते परिणामकारक आहेत. हरितगृह परिणाम काय असतो आणि तापमान बदलास कोणती कारणं आहेत. ओके, हा, तर याच्यामध्ये आपल्याला नेमकं जे हे आहेत आपल्याला हे सोडवायचे आहेत उदाहरणं. तर चला आपण विद्यार्थी मित्रांनो थोडी आपण हे करूयात, सोडवायला सुरुवात करूयात. तर आता बघा काय काय प्रश्न तुमच्या लक्षात आलेत. हा, तर ते तुमचे प्रश्न लक्षात आलेले पाहिजे. कशावरती प्रश्न आहेत तर बघा, जागतिक पर्यावरण बदल, मानवी लोकसंख्या वाढत आहे. 1999 मध्ये त्याने 6 अब्जांचा टप्पा ओलांडला. बघा पहिल्या आवडीतच तुम्हाला उत्तर भेटते का प्रश्नाचं उत्तर आलंय. म्हणजे मला समजत नाही की इतका सोपा पॅसेज कसा विचारू शकतो. हा 5व्या वर्गाच्या स्कॉलरशिपची परीक्षा येते ना त्या लेवलचा पॅसेज आहे. 8व्या वर्गाच्या स्कॉलरशिपच्या पण लेवलचा नाही. इतकं सोपा पॅसेज. असे कुठे प्रश्न कॉम्प्रिहेन्शनचे असतात का रे इतके सोपे. ठीक आहे ना, म्हणजे चांदी असे प्रश्न येणं, असं पॅसेज येणं म्हणजे लॉटरी आहे तुमची. आणि या टाईपच्या पॅसेजमध्ये तर तुमचं एकही चुकता कामा नाही. बरोबर आहे. म्हणजे इव्हन 2019 वगैरेला आयोगाने एकदम सोपा पेपर काढला होता 18 वगैरे मध्ये, पण तेव्हा पण इतके सोपे प्रश्न विचारण्यात नव्हते जितके आता याच्यात विचारलेले आहेत. ठीक आहे, तर इथे पहिलाच प्रश्न बघा, आपल्याला एक प्रश्न आला होता इथे, पहिला की दुसरा आहे तो बघूयात प्रश्न. हा बघा, 1999 साली मानवी लोकसंख्या किती होती. तर किती होती, 6 अब्जाचा टप्पा ओलांडला म्हणजे किती होती, 6 अब्ज. उत्तर या पर्याय क्रमांक 3. ओके, हा, चला आता पुढे येऊयात. संसाधनांचा दरडोई वापर खूप पटीने वाढला आहे. यामुळे पृथ्वीवरील जीवनसहायक प्रणालीत ताण आला आहे. जागतिक स्तरावर अनेक पर्यावरण बदल घडून आलेले आहेत. 1900च्या दशकात क्षेत्रफळाच्या 50%, 1950च्या दशकात 40% आणि 2000च्या दशकात 30% पेक्षा कमी भूगावावर वनक्षेत्र होते. यामुळे वाळवंटीकरण, अनियमित पर्जन्यवाढ वाढली असून अधिक पूर येत आहेत. मातीची धूप वाढली आहे. 12 महिन्यात प्रवाह कमी झालेला आहे. भूजल कमी झालेले आहेत. त्यामुळे दुष्काळ वाढला आहे. ठीक आहे, अधिकाधिक लोक. इथे बघा आणखी का प्रश्नाचं तुम्हाला उत्तर आलेलं आहे, 1 किंवा 2. बघा एवढ्या गोष्टीमध्ये अनेक प्रश्नांची उत्तर तुम्हाला आलेली आहेत. तर इथे बघा काय काय आहे. पहिला प्रश्न, 2000 दशकात किती त्यांनी ऑलरेडी 30% का नाही, 30% पेक्षा कमी म्हटला आहे. तो 30% पेक्षा कमी असं उल्लेख आहे ना. उत्तर गेल पर्याय क्रमांक 4. अगेन, जंगलाच्या ऱ्हासामुळे कोणती संकट उद्भवलेली आहे, हे पण आत्ताच आलेले उत्तर. अनियमित पर्जन्यमान बरोबर आहे. भूजल वाढले आहे. अरे हे तर पॉझिटिव्ह इफेक्ट झाला ना. आपल्याला संकट विचारलेली आहेत. भूजल काय कमी झालेले आहेत ना. भूजल कसं वाढणार आहे, वाळवंटीकरण हो, आणि दुष्काळ वाढलेला आहे हो. अनियमित पर्जन्यमान आहे, बरोबर आहे ना. हा, तर मग ए, सी आणि डी. तर त्याच्यामुळे तुमचं उत्तर केलं पर्याय क्रमांक 2. बघा असा फायदा होतो अशा फॅक्च्युअल पॅसेज मध्ये जर का आपण आधीच काय वाचलेलं असेल, प्रश्न वाचलेले असतील तर. पण हे प्रश्न आधी वाचले प्रत्येक पॅसेजला अप्लाय होईलच असं नाहीये. असे एकदम सोपे आणि फॅक्च्युअल पॅसेज असेल तर तिथे हे अप्लाय होऊ शकतं. ठीक आहे, हा. नेक्स्ट, अधिकाधिक आहे. अधिकाधिक लोक शहरात स्थलांतरित होत आहेत. झोपडपट्टीची संख्या वाढत आहे. परिणामी अस्वच्छता, लोकसंख्या वाढलेली आहे. घनकचऱ्याच्या प्रमाणात वाढ झालेली आहे. पाणवठे आणि अन्नसाठ्यामध्ये खत आणि प्रवेशांमध्ये वाढ झालेली आहे. जीवाश्म इंधनाच्या वापराच्या उत्तर दरामुळे वातावरणात कार्बन डायऑक्साईड, सल्फर डायऑक्साईड आणि इतर अनेक रसायने मिळत आहेत. त्यामुळे आम्ल पाऊस, ओझोनचा ऱ्हास व धुकेत निर्माण होत आहे. हरितगृह परिणाम, हा हरितगृहामध्ये सौर किरणोत्सर्ग परवानगी देऊन आढळणारा एक तापमानवाढ प्रभाव आहे. परंतु काचेचे फलक पाण्याची वाफ आणि कार्बन डायऑक्साईडमुळे लांब रहरी उष्णतेच्या विकिरणात बाहेर जाण्यास प्रतिबंध करतो. त्यामुळे समशीतोष्ण भागात कटिबंधी वनस्पती वाढवण्यासाठी हरितगृहाचा वापर केला जातो. हरितगृहातील उष्णता 1 तास किंवा त्याहून अधिक काळ सूर्यप्रकाशात पार्क केलेल्या कारच्या आतील भागासारखीच असते. या घटनेमुळे धूळयुक्त, आर्द्र आणि ढगाळ रात्री अधिक उबदार होतात. ठीक आहे, हा. मग आता आपण इथे जर इथे बघितलं तर चला आता इथे आपण तिसरं एक हे बघूयात प्रश्न. जीवाश्म इंधन काय दुष्परिणाम. आता जीवाश्म इंधनाचे काय दुष्परिणाम कुठले कुठले आहेत. आम्ल पाऊस, आम्ल पर्जन्य हो, ओझोनचा ऱ्हास हो. स्वच्छ हवामान हा का दुष्परिणाम होईल का. स्वच्छ हवामान हा दुष्परिणाम होईल का, नाही. वारंवार धुकीयुक्त हवामान, येस. तो आन्सर अगेन ए, बी आणि डी. उत्तर पर्याय क्रमांक 3. 14चं उत्तर काय पर्याय क्रमांक 3 होईल. नेक्स्ट, प्रश्न क्रमांक 15, हरितगृह परिणाम म्हणजे काय. आपण आता बघा लास्ट पॅरामध्ये उत्तर आहे याचं. हरितगृह परिणाम आपण जर का बघितलं, बघा चला इथे हरितगृह परिणामाचा उल्लेख केलेला आहे. त्याच्यामध्ये हरितगृह परिणाम म्हणजे काय. हरितगृह परिणाम, हरितगृहामध्ये सौर किरणोत्सर्ग परवानगी देऊन आढळणारा एक तापमानवाढ प्रभाव आहे. तापमानवाढ प्रभाव आहे. ओके, परंतु काचेचे फलक पाण्याची वाफ आणि कार्बन डायऑक्साईडमुळे लांब लहरी उष्णतेच्या विकिरणात बाहेर जाण्यास प्रतिबंध करतो. त्यामुळे समशीतोष्ण भागात उष्णकटिबंधीय वनस्पती वाढवण्यासाठी हरितगृहाचा वापर केला जातो. हरितगृहातील उष्णता 1 तास किंवा त्याहून अधिक काळ सूर्यप्रकाशात पार्क केलेल्या कारच्या आतील भागासारखीच असते. या घटनेमुळे धूळयुक्त, आर्द्र आणि ढगाळ रात्री उबदार होतात. ओके, हा. तर आपण जर का बघितलं याच्यामध्ये
तर यांनी हे सांगितलेलं आहे आपल्याला. मग आता आपण जर का बघितलं तर काय काय त्यांनी दिलेलं आहे त्याच्यामध्ये. हरितगृहामध्ये परवानगी देणारा एक तापमानावर प्रभाव आहे, बरोबर आहे. येस, हो आहे. हरितगृहातील उष्णता 1 तास सूर्यप्रकाश पार केलेल्या कारच्या आतील भागासारखीच असते, बरोबर आहे. ओके. समशीतोष्ण भागात उष्णकटिबंधीय आणण्यासाठी हरितगृह वापर केला जातो, ही बरोबर आहे. रात्री उबदार होतात, हेही बरोबर आहे. तर ऑल 4 आर करेक्ट. तर चारही काय आहेत, बरोबर आहे त्याच्यामध्ये. म्हणून तुमचं उत्तर काय विद्यार्थी मित्रांनो, पर्याय क्रमांक 4. दॅट्स युअर आन्सर इज ऑप्शन नंबर 4. असा हा अतिशय फारच असा सोपा ज्याला आपण म्हणता येईल असा हा पॅसेज होता. आता थोडा आपण एक मॉडरेट लेवलचा पॅसेज घेऊयात विद्यार्थी मित्रांनो. सो नाउ विल सी सम सायन्स रिलेटेड पॅसेज, थोडा विज्ञान विषयक पॅसेज आपण एक घेऊयात. तर यात काहीच नव्हतं, याच्यामध्ये 5 स्कॉलरशिपचा आहे असं शिकवण्यासारखं काहीच नाहीये, पण तो असे पॅसेज सुद्धा येतात. आपण 23चा पेपर आता हा जो आहे तोच डिस्कस करत आहोत. त्यामध्ये थोडा आपण फास्ट घेतो या, कारण तुमची स्पीड राहिली पाहिजे. ओके. हा नेक्स्ट. येस, मोटर्स ही अशी उपकरणे आहेत. अगेन विज्ञान विषयक पॅसेज म्हटलं, तुम्हाला पहिले प्रश्न वाचून घ्या, ठीक आहे. हा, तर इथे मोटरमध्ये विद्युत घटाची भूमिका काय असते. मोटरमध्ये काय विद्युत घटाची भूमिका, पहिला प्रश्न काय विद्युत घटाची भूमिका काय असते, ठीक आहे. हा नेक्स्ट. मोटरच्या माघारी विद्युतगामकाचे महत्व काय आहे. माघारी विद्युतगामक म्हणजे काय, खूपदा आपल्याला लँग्वेज कन्फ्युज होते. तर बघा, बॅक ईएमएफ. बॅक ईएमएफ इम्पॉर्टंट का असतो, ठीक आहे. आता पहिलं जे थोडा तुम्हाला असे जे टर्म्स कन्फ्युज होत असतील तर तुम्ही एक हे करू शकता की इंग्लिश मध्ये पण वाचू शकता. जसं आपण बघितलं तर विद्युत घटक नाही समजला तर बघा, व्हॉट इज रोल ऑफ बॅटरी फॉर अ मोटर. तर मोटरसाठी बॅटरीचा रोल काय आहे. हा पहिला प्रश्न, एक प्रश्न कसा बॅटरीचा, दुसरा काय बॅक ईएमएफ महत्वाचं काय आहे. हा देन मोटर चालू केल्यावर विद्युत प्रवाह म्हणजे काय, करंट सुरुवातीला खूप मोठा का असतो. जर का आपण तिथे बघितलं तर करंट सुरुवातीला का मोठा असतो असं विचारलेला आहे प्रश्न. मोटर चालू केल्यावर मग सुरुवातीला जो हे आहे तो चालू हा का असतो जास्त, असं त्यांनी विचारलं त्याच्यामध्ये. ओके. एक मिनिट. ओके. हा, मोटर चालू केल्यावर विद्युत प्रवाह फार मोठा का असतो. ओके. हा प्रश्न आहे की करंट का सुरुवातीला जास्त असतो असा प्रश्न आहे. हा, जेव्हा मोटर येथील यांत्रिक भार वाढतो तेव्हा माघारी विद्युतगामकाचे काय होते. जेव्हा लोड वाढणार तेव्हा मध्ये तेव्हा बॅक ईएमएफ सोबत माघारी विद्युतगामक म्हणजे काय, बॅक ईएमएफ. ओके. आणि नेक्स्ट आहे चालू मोटरवर अतिरिक्त भार टाकल्यास काय होईल. चालू मोटरवरती काय अतिरिक्त भार टाकलं तर काय होईल ते लक्षात घ्यायचं. एक अतिरिक्त भाराचा प्रश्न आलेला मग तुमच्या लक्षात आलं की अतिरिक्त, तेव्हाच फायदा आहे ना वाचायचा. अतिरिक्त भार जर का लोड जास्त झाला तर काय होणार. त्यानंतर मोटर चालू केल्यास सुरुवातीला का विद्युत प्रवाह जास्त असतो, बॅक ईएमएफचं काय काम आहे, आणि त्यानंतर काय बॅटरीचं काय काम आहे. ओके. हा, विद्युत बॅटरीसाठी शब्द काय यूज केला त्याने, विद्युत घटक आहे ना, विद्युत घटक म्हणजे बॅटरी. हा, तर आता आपण थोडं पॅसेज वाचूयात मित्रांनो. हा, मोटर्स ही अशी उपकरणे आहेत, काय म्हणतो तो बघा, मोटर्स अशी उपकरणे आहेत जी विद्युत ऊर्जेला यांत्रिक ऊर्जेत रूपांतरित करतात. आणि मोटरची डेफिनेशन पण मोटरची डेफिनेशन प्रश्न कुठे विचारले नाही आपल्याला, पण डेफिनेशन आहे तर महत्वाचं आहे. हा, मूलतः मोटरचे कार्य जनित्र म्हणजे जनरेटरच्या म्हणजे काय, जनरेटरच्या उलट चालते. तर म्हणजे काय की मोटर जी विद्युत ऊर्जेला यांत्रिक ऊर्जेत रूपांतरित करतात, जनरेटर काय करतो, यांत्रिक ऊर्जेला विद्युत ऊर्जेत करतो. जसं आपल्याला लाईट गेली तर आपल्याला लाईट पाहिजे तर आपण जनरेटर चालू करतो. जनरेटर काय करतो, मेकॅनिकली एनर्जीतनं इलेक्ट्रिक एनर्जीला कन्वर्ट करतो. यात गुंडाळी फिरवून विद्युत प्रवाह निर्माण करण्याऐवजी बॅटरीद्वारे गुंडाळीला विद्युत प्रवाह पुरवला जातो. आता इथे शब्द बॅटरी यूज केला आणि तिकडे काय विद्युत घट, खूपदा कन्फ्युज होऊ शकतं सायन्समध्ये. आणि विद्युत घट शब्दच नाही आला, पण बॅटरी, तो विद्युत घट म्हणजे काय, बॅटरी, ठीक आहे. ते गुंडाळीला विद्युत प्रवाह पुरवते. आलं उत्तर पहिल्या प्रश्नाचं आपल्याला की बॅटरीची भूमिका काय आहे, गुंडाळीला विद्युत प्रवाह पुरवणे. गुंडाळी फिरवून का नाही ते त्याच्यात नसतं, बरोबर ना. हा, तर ती जनरेटरमध्ये, पण इथे काय गुंडाळीला विद्युत प्रवाह पुरवण्याचं काम करते. ओके. गुंडाळी फिरून विद्युत प्रवाह कोण निर्माण करतं, जनित्र निर्माण करतो. पण मोटर मध्ये गुंडाळीला विद्युत प्रवाह पुरवण्यात येतो, बरोबर ना. ओके. हा, तर इलेक्ट्रिकल एनर्जीला ती मेकॅनिकल एनर्जी कन्वर्ट करते. नेक्स्ट, ठीक, इथपर्यंत आलं. आता पुढे
वाहणारे गुंड. आता बघा खूपदा आपल्याला असे टर्म्स खूप जास्त येतात, सायन्सच्या टर्म्स खूप जास्त येतात, तुम्हाला त्याला कन्फ्युजन होऊ शकतं. तर मी तुम्हाला म्हणेल की फक्त म्हणून आधी प्रश्न वाचून घेते सायन्समध्ये, तर थोडं सोपं पडतं की जे आपल्याला विचारायचं ते आपण टिक करायचं आणि त्यातनं हे करायचं. ठीक आहे. परिभ्रमित धात्र्याला बाह्य. आता बघा धात्र म्हणजे काय वगैरे काय आपल्याला हे होत नाही. तथापि गुंडाळी चुंबकीय क्षेत्रात फिरत असताना चुंबकीय प्रवाह गुंडाळीत एक विद्युतगामक प्रेरित करते. हे प्रवाहाकडे कार्य करते. जसे झाले नाही तर लेन्सच्या नियमांचे उल्लंघन. धात्राचा पूर्ण वेगाने मागील विद्युतगामक परिणामात वाढ होते. विद्युत प्रवाह पुरवण्यासाठी उपलब्ध विद्युतदाब पुरवठा हा विद्युतदाब आणि माघारी विद्युतगामक याची फरकाच्या बरोबरी असल्यामुळे फिरणाऱ्या वेटोळे विद्युत प्रवाह मागेला मर्यादित असतो. ओके. हा. जेव्हा मोटर चालू केली जाते तेव्हा सुरुवातीला कोणताही माघारी विद्युतगामक नसते. अशा वेळी प्रवाह खूप मोठा असतो कारण तो फक्त वेटोळ्याच्या प्रतिकाराने मर्यादित असतो. वेटोळे प्रेरित विद्युतगामक लागू विद्युतदाबाला विरोध करते आणि वेटोळ्यांमध्ये विद्युत प्रवाह कमी होतो. यांत्रिक भार वाढलेल्या मोटर मंदावते. यामुळे माघारी विद्युतगामक कमी होतो. ही माघारी विद्युतगामातील घट वेटोळ्यातील विद्युत प्रवाह वाढवते आणि त्यामुळे बाह्य विद्युत स्वतः आवश्यक शक्ती देखील वाढते. ओके. हा. आता आपल्याला काय बघा काय काय तरी म्हटलंय, मोटर चालू केली जाते माघारी कोणताही माघारी विद्युतगामक नसतो आणि त्यामुळे अशा वेळी प्रवाह खूप मोठा असतो. बरोबर आहे. वेटोळे फिरू लागल्यावर माघारी विद्युतगामक विद्युत दाबाला विरोध करते आणि विद्युत प्रवाह कमी होतो. इथेच 2 प्रश्नांचं मित्रांनो उत्तर आलेलं आहे की नाही? हा. येस. मग काय उत्तर आलेलं बघा. माघारी विद्युत महत्व काय आहे? तर यामुळे मोटारचा वेग वाढतो. होईल का? नाही. मोटारीमधील विद्युत प्रवाह काय होतो? कमी होतो. यांत्रिक कार्य निर्माण करते. सो विद्युतगामाचे महत्व काय आहे की यामुळे विद्युत प्रवाह काय होतो? कमी होतो. ठीक आहे. हा. मोटर चालू केल्यावर विद्युत प्रवाह सुरुवातीला खूप मोठा का असतो? मोटार चालू केल्यावर विद्युत प्रवाह त्याला सुरुवातीला काय असतो? खूप मोठा का असतो? कारण माघारी विद्युतगामक खूप मजबूत असतो, कारण यांत्रिक भार खूप जास्त असतो, कारण वेटोळ्याच्या प्रतिकारात खूप जास्त असतो, कारण सुरुवातीला विद्युतगामक नसतो. तर काय विद्युत प्रवाह सुरुवातीला का फार मोठा असतो? कारण सुरुवातीला बॅक ईएमएफ नसतं. त्यांनी म्हटलं ना की माघारी विद्युतगामक नसतंच आणि त्यामुळे विद्युत प्रवाह मोठा असतो. बरोबर आहे. त्यामुळे इथे उत्तर केलं पर्याय क्रमांक 4. बघा आलीच आपल्याला 3 प्रश्नांची उत्तरे पॅसेजमधली. हा. आणि त्यात पुढे पण दिले की जेव्हा यांत्रिक भार वाढतो तेव्हा माघारी विद्युत काय होतं? तर ते कमी होईल. जसं यांत्रिक भार तेव्हा ते काय होते? ते कमी होते. उत्तर केलं पर्याय क्रमांक 3. ओके. हा. नेक्स्ट. चालू मोटारवर अतिरिक्त भार टाकल्यास काय होणार? चालू मोटारवर अतिरिक्त भार टाकला तर काय होतं? तर बघा आता आपल्याला इथे लास्ट पॅरा आहे आणि त्या लास्ट पॅरामध्ये तुम्हाला त्याचं उत्तर सापडेल मित्रांनो. हा. आता बघा लास्ट पॅरा. या कारणास्तव मोटर सुरू करण्यासाठी आणि ती चालवण्यासाठी ऊर्जेची आवश्यकता हलक्यापेक्षा जास्त भारांसाठी जास्त आहे. जर मोटरला भार विरहित चालवण्याची परवानगी असेल तर माघारी विद्युतगामक अंतर्गत ऊर्जा आणि घर्षणामुळे होणारी ऊर्जेची हानी भरून काढण्यासाठी विद्युत प्रवाह कमी करते. जर खूप जास्त भार असताना मोटर सुरू केली तर ती फिरू शकत नाही. त्यामुळे विद्युतगामकाच्या कमतरतेमुळे मोटारच्या वायरमध्ये धोकादायक उच्च विद्युत प्रवाह निर्माण होऊ शकतो आणि त्यामुळे आग सुद्धा लागू शकते. ओके. बघा लास्ट प्रश्नाचं उत्तर आपल्याला येतं इथं. तर बघा इथे काय म्हणतोय तो, जेव्हा अतिरिक्त भार टाकला काय होईल? व्हॉट हॅपन्स इफ हेवी लोड इज ऑन रनिंग मोटर? द बॅक ईएमएफ increases, the motor continues to operate normally. The lack of back EMF can lead to the dangerously high current. The lack of back EMF, motor stops working. The lack of काय होईल त्याला? lack of back EMF can lead the dangerously high current. तर back EMF ची कमतरता असेल तर त्याच्यामुळे काय होतं? करंट जो आहे तो काय करू शकतो? त्यातनं वाढू शकतो. सो दॅट्स वाय तुमचं उत्तर काय आहे? पर्याय क्रमांक 3. दॅट्स द आन्सर ऑप्शन नंबर 3. पर्याय क्रमांक 3 हे तुमचं काय असेल? उत्तर असेल. ओके. हा. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आपला दुसरा हा पॅसेज झालेला आहे, दुसरा पॅरा झालेला आहे आपला. तर मग मला वाटतं विद्यार्थी मित्रांनो आपण काय करूयात, आता हा एक आपलं लेक्चर झालेलं आहे. असंच मी आणखी लेक्चर्स घेऊन येतो त्याच्यामध्ये. आणखी आपण याच्यावरती आणखी 2 लेक्चर्स आपण घेऊयात. एक लेक्चर यातले 2 पॅसेज आणखी एक आपण घेऊयात त्याच्यामध्ये आणि त्यानंतर मग आपण मित्रांनो घेऊयात 2022 आणि 21चे वगैरे पॅसेजेस. ठीक आहे ना. हां. दुसरं एक तुम्हाला सांगायचं होतं की आपली भूषुंद अकॅडमीची एक बॅच सुद्धा असते. तर ती बॅच सुद्धा तुम्हाला तुम्ही अटेंड करू शकता. आपल्या खाली ॲपला मी लिंक दिलेली आहे. भूषुंद अकॅडमी आपलं जे हे आहे ॲप आहे, तर त्या ॲपवरती तुम्हाला संपूर्ण CSAT असेल किंवा कॉम्पिटिशनची फक्त बॅच असेल तर ह्या बॅच आपल्याला मिळू शकतात. फास्ट ट्रॅक बॅच पण आहे कॉम्पिटिशनची आणि डिटेल बॅच सुद्धा आहे, तुम्ही त्या जॉईन करू शकता. ओके. थँक्यू. धन्यवाद.